आणि जेव्हा जेव्हा महापुरुषांचा अवमान होईल त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे. महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा लोकांना कळू लागतो आणि ह्या लोकांना शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा कळला नाही पाहिजे अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, बंधू बाबा जे काम करतो धीरेंद्र शास्त्री ते प्रतिबंधित करा. आता आपल्या समोर भारतीय कम्युनिस्ट तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा मध्ये सर्व फुले शाहू आंबेडकरी विचारधाराच्या पक्षांच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता. त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम सहभागी आहे. या मोर्चाचं प्रमुख कारण जे आहे ते आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे गोविंद पानसरे यांनी पुस्तक लिहिलं आहे ह्याच्यामध्ये त्यांनी शिवीगाळ केली त्याच्या निदर्शनासंदर्भात. त्याचबरोबर बाबा बागेश्वर यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या एका व्यासपीठावरनं ती संदेश आलेला आहे. त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. आम्ही वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम या मोर्चामध्ये सहभागी आहोत आणि जेव्हा जेव्हा महापुरुषांचा अवमान होईल त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या 4 दिवस अगोदरच मुंबईतल्या सर्व कोपऱ्यामध्ये शिवाजी कोण होता हे पुस्तक सामूहिक वाचनासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे. आणि आपण बघू शकता कांदिवली असो, विक्रोळी असो, भांडूप असो, वर्ली असो, उद्या वर्लीमध्ये सुद्धा सामूहिक वाचन मोठ्या ह्याच्यामध्ये होणार आहे. जेव्हा जेव्हा महापुरुषांचा अवमान केला जाईल तेव्हा त्या मोठ्या ताकदीने त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल. धन्यवाद. आज या ठिकाणी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आम्ही डावे पक्ष त्याचबरोबर महाविकास आघाडीमधले सगळे पक्ष, त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार असतील, समाजवादी पार्टी असतील, वंचित बहुजन आघाडी असेल आणि डावे आघाडीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्याचसोबत सीपीआय भाले या सर्व पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जे आहे ते आम्ही तीव्र निदर्शनं जाहीर या ठिकाणी आयोजित केली होती. आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अशा पद्धतीची निदर्शनं करण्याची हाक जी आहे ती दिली होती आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही ही निदर्शनं आयोजित केली. ही निदर्शनं कशासाठी केली तर गेल्या 22 तारखेला शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1987 साली हे पुस्तक लिहिलं होतं आणि ते महाराष्ट्राला अर्पण केलं होतं. 87 पासून ते आता जवळजवळ 38 वर्ष झाली, 39 वर्ष झाली ह्या पुस्तकावर कुणी अशा पद्धतीचा आक्षेप घेतला नाही. पण हा तीनपाठ हा संजय गायकवाड जो आमदार आहे, हा तीनपाठ संजय गायकवाड आमदार आहे, त्याने हे पुस्तक सगळीकडे शिवाजी कोण होता हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते, आंबेडकर जयंती असते, फुले जयंती असते त्यावेळी हे पुस्तकाची अशा पद्धतीने विविध उत्सवामध्ये कार्यक्रमामध्ये विक्री होते आणि त्याबरोबर कुठलाही कार्यक्रम असला तर त्याच्यामध्ये ते त्या लग्न सोहळ्यामध्ये देखील त्या ठिकाणी वरवधूला त्या ठिकाणी जे आहे भेट दिली जाते. तर अशा पद्धतीचं एक पुस्तक त्यांच्या पत्नीला त्यांच्या कुटुंबाला कुणीतरी दिलं, ते घेऊन आले आणि हा जो गुंड संजय गायकवाड जो शिवसेना या एकनाथ शिंदे पक्षाचा आहे, ज्याचं सगळं चारित्र्य काय, तो कसा आहे, तो 8वी पास आहे, त्या बुलढाण्यामध्ये त्यांनी जी गुंडगिरी केलेली आहे, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची गुंडगिरी केलेली आहे आणि कसा पैसा कमवलेला आहे असा हा संजय गायकवाड अशा पद्धतीने त्यावेळी 22 तारखेला रात्री 12-12:30 वाजता आमचा जो प्रशांत आंबिल जो आहे हा एक युवा विद्यार्थी संघटनेचा कोल्हापूर मधला हा चांगला कार्यकर्ता आहे, कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे, एक डेडिकेटेड कार्यकर्ता आहे, त्याला जवळजवळ 9 मिनिटं त्याने ज्या पद्धतीने शिव्या दिल्या, त्याच्या आईला शिवी दिली, त्याच्या बहिणीला शिवी दिली, त्याच्या बायकोला शिवी दिली, अशा पद्धतीचं एकदम घाणेरड्या शिव्या देण्याचं काम या हरामखोरांनी केलेलं आहे आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. म्हणजे यांची संस्कृती काय आहे हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेने, महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेने, महाराष्ट्रातल्या या सगळ्या ज्या आपल्या फुले शाहू आंबेडकर त्याचबरोबर शिवाजी महाराज रामदेव तुकाराम यांच्या विचारांना मानणारा महाराष्ट्र जो आहे या असल्या हरामखोरांना त्यांचा रस्ता दाखवण्याचं काम केलं पाहिजे. आणि ते जर अशा पद्धतीचा चुकीचा इतिहास या ठिकाणी मांडत असतील, ते म्हणत असतील की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, अरे शिवाजी महाराज हे आमच्या मनामध्ये आहेत, शिवाजी महाराज हे रयतेचे आहेत आणि जेव्हा आपला माणूस असतो तेव्हा आपण त्याला एकेरीच उल्लेख करतो आणि 300, 350, 400 वर्ष आपण शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजच म्हणतो आणि शिवाजीच म्हणतो कारण त्या पद्धतीचा आपला एक पॉइंट आहे आणि त्या दृष्टिकोनातून
म्हणून शिवाजी आपल्या मनात आहे, आपल्या हृदयात आहे, आपल्या सगळ्या कणाकणामध्ये, महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये शिवाजी महाराज आहे. कारण शिवाजी महाराजांचं कार्य हे अतुलनीय कार्य आहे आणि म्हणून महाराजांबाबतीत असलेली असूसया, महाराजांबाबतीत असलेली पोटतिडकी आणि महाराष्ट्रा बाबतीत असलेला आपलेपणा हा या पुस्तकामधून हा समोर येतो. आणि म्हणून पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने पुस्तकामध्ये महाराजांबाबतीत आणि महाराजांच्या राज्यकारभाराच्या बाबतीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेने लिहिलेलं आहे, ते पुस्तक वाचल्याच्या नंतर सगळ्या लोकांची कवाडं खुलतात आणि महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा लोकांना कळू लागतो. आणि ह्या लोकांना शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा कळला नाही पाहिजे अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचबरोबर हा परवा जो आहे हा धीरेंद्र घर नावाचा कोण शास्त्री आहे, तो इकडे आला आणि त्या ठिकाणी त्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री होता आणि त्याचबरोबर तो सरसंघचालक मोहन भागवत आणि नितीन गडकरी पण होता. आणि त्या ठिकाणी बोलतो की त्या ठिकाणी हा जो धीरेंद्र शास्त्री बोलतो की महाराज थकले आणि थकल्याच्या नंतर ते कोणाकडे गेले, रामदास स्वामी महाराजांकडे गेले. अरे रामदासाने ज्या पद्धतीचं त्यांचं कॅरेक्टर आहे त्या रामदासांकडे कशाला जातील शिवाजी महाराज, आणि थकले आणि थकून त्यांनी आपला मुकुट त्यांच्या समोर ठेवला. अरे ज्याला इतिहास माहिती नाही त्यांनी महाराजांवर बोलू नये. मला एवढंच सांगायचं आहे की त्यावेळी मुख्यमंत्री कशाला तोंड गिळून बसले होते, तोंडामध्ये असं गुपचूप बसले होते, ते मोहन भागवत का बसले होते? त्यांनी त्याला तिथेच थांबवला पाहिजे होता, त्याला हसडला पाहिजे होता, त्याला सांगितलं पाहिजे होतं की तू अशा पद्धतीचं वक्तव्य करू नको. परंतु ते काही केलं नाही. यांना महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, त्याचबरोबर तुम्हाला बाबासाहेब असतील किंवा बाकीचे सगळे महात्मे असतील, यांना अशाच पद्धतीने कमी लेखायचं आहे. आणि हे संघाची राजनीती आहे, संघाची ही कूटनीती आहे आणि म्हणून ती संघाची कूटनीती आपण ओळखली पाहिजे, महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने ओळखली पाहिजे आणि ह्यांना येणाऱ्या दिवसात आपल्याला जे आहे तो त्यांचा रस्ता दाखवला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी आज ही जनजागृती आहे. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये शिवविचार जागरण मोहीम आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उभी करतोय. मुंबईच्या विविध कोण्याकोण्यामध्ये शिवविचार जागरण ही मोहीम आम्ही राबवू आणि त्यातून महाराजांचा विचार, महाराजांबाबतीत आमच्या मनामध्ये असलेला जो आदर आहे तो आम्ही लोकांमध्ये घेऊन जाऊन ही विचाराची घुसळण आम्ही करणार आहोत. तर ते करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि या माध्यमातून आम्ही आपल्या महाराष्ट्रातील जनतेला एकतेचा आणि महाराजांच्या एकंदर राज्यकारभाराच्या बाबतीत त्यांनी जसा राज्यकारभार एकजुटीने नेटाने आणि सर्वांना सोबत घेऊन आणि सगळ्यांसाठी केला, तसंच राज्य या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतले राज्य हे महाराष्ट्रामध्ये निर्माण हो, हीच अपेक्षा आणि हाच संकल्प घेऊन आम्ही येणाऱ्या दिवसात या महाराष्ट्रात कार्य करणार आहोत. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.